गोष्ट ऐकली की तू ऑडिओ ब्लॉग्स करायचास आणि दॅट इज वेन कुठेतरी त्याची सुरुवात झाली. ऑडिओ ब्लॉग्स म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हॉट यूज टू? सो ऑडिओ ब्लॉग्स ॲक्च्युली ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी, माझा पॉडकास्ट असेल अजून ॲपलवरती, पण त्याला खूप वर्ष झाली, अराउंड 8-9 years. वी डिड लाईक अराउंड 30-40 ऑडिओ ब्लॉग्स वेअर आय यूज टू टॉक अबाउट म्युझिक. आय यूज टू टेक समथिंग, अ सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, मी एका याच्यामध्ये यमन डायरीज केलं होतं. सो आय स्पोक अबाउट वॉट यमन मीन्स टू मी. It comes in so many different forms, shades, and मग ते I used to explore them, right from a ठुमरी to a khayal to different kind of bandishes to टप्पा and to the lighter, म्हणजे नाट्यसंगीत असेल किंवा फिल्म म्युझिक असेल. आणि ते इतकं पॉप्युलर झालं होतं, इट हॅड अ व्हेरी निश क्राऊड. आणि त्याचे कार्यक्रम पण केला होता, त्याचे कार्यक्रम झाले. आणि मग त्याच्यानंतर गझलांवरती केला, त्याच्यानंतर गुरूंवरती केला, असे वेगवेगळे. And it was like an hour. Every episode used to be close to an hour or more than that. And Suhas, who's our director of this film, he drove the entire thing. And we sort of had like an understanding where मी त्याला म्हणालो होतो की आपण एवढे 2 सीझन झाले की विल डू अ व्हिडिओ ब्लॉग. आणि ते झाल्यानंतर आय वॉज लाईक, ह्याला काय अर्थ आहे, तू काही केलेलंच नाही झालं. सो तो काही दिवसांनी एक रफ स्क्रिप्ट घेऊन आला आणि तो म्हणला, दिस ॲक्च्युली लाईक अ फिल्म. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, फिल्म्स. ते सगळेच फोटोग्राफर्स आणि काय म्हणतात त्याला, सिरियस ज्याला पॅशन म्हणू तसे फोटोग्राफर्स होते. आणि ते म्हणले काय, आपलाच कॅमेरा आहे, आपण शूट करू, एक 5-6 लाख रुपयामध्ये आपलं होऊन जाईल सगळं काम. So we don't have to pay for talent, we don't have to pay for equipment. It started with a budget of 5 lakhs, which ended up to I don't know how much more than that. And मला असं वाटतं we all of us had a lot of heart and we had that fighting spirit. It was our first work, पहिलंच काम होतं. त्यामुळे सगळे मित्र मिळून एकत्र येऊन 33 दिवस शूट केलं आणि ती फिल्म पूर्ण झाली. आणि मला वाटतं ज्ञानेश्वरी की why it appealed to everyone, since you have also watched it, की बिकॉज जे माझ्या ऑडिओ ब्लॉग्समध्ये व्हायचं ना, मला लोक म्हणायची की मला असं वाटतं की राहुल, तू आमच्या समोर बसलायस अँड यू सिंगिंग फॉर मी. सो ही फिल्म जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा असं वाटेल की इट इज हॅपनिंग ओनली फॉर यू. इट इज सो इंटिमेट. आणि जे ॲज यू सेड, एव्हरी वन ऑफ देम इज अ म्युझिशियन. आणि जे काही पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं, फिल्ममध्ये दिसतं, ते त्याच वेळेला झालेलं आहे. अँड इट्स रेकॉर्डेड लाईव्ह. वी डोंट हॅव एनी प्लेबॅक्स, वी डोंट हॅव एनी म्युझिक विच इज पुट आफ्टरवर्ड्स अपार्ट फ्रॉम द बॅकग्राऊंड. तर त्याच्यामुळे इट फील्स व्हेरी व्हेरी इंटिमेट अँड पर्सनल. विच इज सो लवली यार, खूपच सुंदर. आणि मला असं वाटतं बघितल्यानंतर म्हणजे ना, आता मला कळत आहे की इतकी हिट का झाली असेल, तर कदाचित त्याच्यामागे इतक्या सगळ्या गोष्टी करेक्ट झाल्यात, त्यामुळे ती करेक्ट पॉईंटला हिट करते, राईट? राहुल, आता तू म्हणालास तसं त्या संपूर्ण काळामध्ये तू ऑलमोस्ट ते पात्र झाला होतास आणि जगत होतास, पण त्या पात्राचा प्रवास सुद्धा इतका सोपा नाहीये. टू इवन लिव्ह लाईक दॅट पर्सन इज नॉट एन इझी टास्क एट ऑल. फिल्म शूट होऊन संपली, इतके दिवस तू एक पात्र म्हणून होतास, त्यानंतर त्याच्यातून बाहेर येणं किती कठीण होतं? कठीण होतं. मला काही दिवस गेले, मग ॲक्च्युली काही काळ गेला मला त्याच्यातनं बाहेर यायला. बिकॉज परत नाटकामध्ये खूप सोपं असतं. मला मी स्विच ऑन स्विच ऑफ होतो, मी गाण्यामध्ये स्विच ऑन स्विच ऑफ होतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट गाण्यामध्ये. बाय द वे तुम्हाला सांगतो, वेन यू बेसिकली गाणं असं आहे, इट्स लाईक मेडिटेशन. यू कट ऑफ फ्रॉम एव्हरीथिंग एल्स. यू आर देअर बट यू आर नॉट देअर. इट्स समथिंग लाईक दॅट. अँड वेन एव्हरीथिंग फिनिशेस, it's like switch off, and then you realize that, oh my god, I am in this world where I am sitting in front of these people and they are clapping. What for? Sometimes it hits me ki why are they clapping for me? And then it is so overwhelming that I don't want that applause. I want to run away from that, and because it's something which has happened in the moment and which is not me. पर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की मी कधी कधी त्रयस्थ म्हणून तिथे उभा असतो. It just happens. I am a medium and एव्हरीथिंग हॅपन्स. तसं ह्या फिल्ममधनं बाहेर पडायला मला थोडा वेळ लागला, विच वॉज अ लर्निंग फॉर मी. पण इट हेल्प मी अगेन. मी वसंतराव, इट डिड नॉट टेक मी दॅट टाईम. सो दिस in all the true sense, it was actually, this was a preparation for me to do this role that I did of my grandfather.
सो मला असं वाटतं की सुहासच्यामुळे मला हे सगळं कळलं आणि आता मला ॲक्टिंग करायला किंवा म्हणजे माझ्या योग्य ॲक्टिंग करायला मला जर उद्या तुम्ही म्हणलं हास्य जत्रेमध्ये जाऊन स्किट कर तर मी नाही करू शकत कारण तो माझा पिंड नाही. Right. हां, आपल्याला हेही माहिती पाहिजे की आपल्या कक्षा काय आहेत. उगीच काहीतरी त्या मी काय म्हणतो ना की माझ्या कक्षेमधले कुमारजी, कक्षेमधल्या लताबाई, माझ्या कक्षेमधले वसंतराव ते माझे होतात आणि ते माझं गाणं होतं. तसं माझ्या ह्या कक्षेमधले जे काही रोल्स असतील ते मी माझे म्हणून करू शकतो. त्याच्या पलीकडचे जे असतील ते माझे होणारच नाहीत कारण ते माझे कधीच नव्हते. बरोबर. सो हे मला ह्या फिल्ममध्ये कळलं.